आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। कराड नगरपालिकेची आढावा बैठक आहे आणि या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित आहेत। सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली नाही। राऊत आणि अंधारे आवळे जावळे भाऊ बहीण आहेत। राऊतांच्या बोलण्यामुळे त्यांच्याच पक्षाचा नंबर खाली जातोय, अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत आणि अंधारे या दोघांवरही केलेली आहे। सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते? आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे। सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही। कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे। सुषमा अंधारे संजय राऊत हे एकमेकाचे आवळे जावळे बहीण भाऊ आहेत। दोघांनाही मीडिया पुढे बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही। संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही। त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या। कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते। भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। लोकांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे। दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल। त्यामुळे आणि तुमची काय अवस्था झाली, संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उबाटा कुठं आहे, उबाटा कितव्या नंबरला आहे, खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।